अयोध्या श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, अजित पवारांची अर्थसंकल्पातून घोषणा। राज्यातील गुंतवणूक वाढवण्यावर भर, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। तर केंद्राकडून जीएसटीचे 8,618 कोटी रुपये मिळाल्याची अजित पवारांची माहिती। ऊर्जा विभागासाठी अर्थसंकल्पात 11,934 कोटींची तरतूद, राज्य सरकारचं 7,000 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना सुरू करणार, यामध्ये 8,50,000 नवे सौर कृषी पंप बसवणार, अर्थमंत्र्यांची घोषणा। महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद, तर पाणी पुरवठा स्वच्छता विभागासाठी 3,875 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची अजित पवारांची घोषणा। राज्यातील जळगाव, लातूर, बारामती, नंदुरबार, गोंदिया आणि कोल्हापूर, मिरजमध्ये 100 प्रवेश क्षमतेची नर्सिंग महाविद्यालय सुरू करणार, अजित पवारांची घोषणा। क्रीडा विभागासाठी 537 कोटींच्या निधीची तरतूद, महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत 10 पटीनं वाढ, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। तर सुवर्ण पदकासाठी 1 कोटी, रौप्य पदकासाठी 75, तर कांस्य पदकासाठी 50 लाख रुपये। नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा मार्च 2025 पर्यंत सुरू होईल, अजित पवारांची माहिती। तर संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी आर्थिक तरतूद केल्याची घोषणा। पुण्यातील जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। तर 11 गड किल्ल्यांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी सरकारकडून प्रस्ताव। रत्नागिरीच्या मिरकडवाला बंदराचं आधुनिकीकरण होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा। तर आधुनिकीकरणामुळे 2,700 मच्छीमारांचा फायदा, अजित पवारांची माहिती। जानेवारी 2024 मध्ये दावोसमध्ये 19 कंपन्यांसोबत करार, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस, जरांगेंच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ, सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब। जरांगेंचा बोलवता धनी कोण, ते कोणाची स्क्रिप्ट बोलताय ते हळूहळू बाहेर येईल, फडणवीसांकडून जरांगेंच्या वक्तव्याचा समाचार। जरांगेंकडून महाराष्ट्र बेचिराग करण्याची भाषा, फडणवीसांबद्दल त्यांनी वापरलेले शब्द आम्हाला मान्य नाहीत, आशिष शेलारांकडून जरांगेंच्या वक्तव्याचा निषेध। महाराष्ट्र बेचिराग करण्याची भाषा खपवून घेतली जाणार नाही, सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम कोणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, विजय वडेट्टीवारांची विधानसभेत मागणी। जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, सत्ताधारी आणि विरोधकांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश। विधान परिषदेतही जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी, तर जरांगेंना अटक करा, भाजप आमदार प्रवीण दरेकरांची मागणी। राजेश टोपेंच्या कारखान्यावर जरांगेंच्या आंदोलनाचं षडयंत्र रचलं, संगीता वानखेडेंच्या वक्तव्याचा दाखला देत प्रवीण दरेकरांचा विधान परिषदेत राजेश टोपेंवर आरोप। सरसकट आरक्षणाच्या मागणीनंतर सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी, मराठवाडा सोडून इतर मराठा समाजाला वेगळं मराठा आरक्षण देण्याची मागणी केली, जरांगेंची मागण्या त्यांनी सतत बदलल्या, मुख्यमंत्री शिंदे यांचं विधान परिषदेत वक्तव्य। एसआयटी चौकशी चांगली आहे, बिनधास्त करा, सगळ्या मंत्र्यांचीही करा, मला मिटवण्यासाठी षडयंत्र रचतायत, मनोज जरांगेंची एसआयटी चौकशीवर प्रतिक्रिया। विजय वडेट्टीवार यांनी मांडलेला मुद्दा महत्त्वाचा, गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। राज्यातील गोळीबारांच्या घटनांवरून विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन, शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी, हातात नकली बंदूक आणि पोस्टर घेऊन विरोधकांच्या सरकार विरोधात घोषणा। मनोज जरांगे बीड लोकसभा मतदारसंघातून मवियाचे उमेदवार असतील, भाजप नेते आशिष देशमुखांचा दावा। मनोज जरांगेंच्या वक्तव्यानंतर भाजप नेते आक्रमक, देवेंद्र फडणवीसांचा फोटो टाकत नेम चुकायचा नाही असं कॅप्शन देत भाजप आमदार प्रसाद लाड यांचं ट्विट। शिवसेना पक्षनिधी प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार, बँक खात्यातून पैसे कुणी काढले याची माहिती मागवली, बँकेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती। फडणवीसांनी महाराष्ट्राची सूत्र हातात घेतल्यावर महाराष्ट्राची संस्कृती लयाला गेली, जरांगे पाटलांच्या भाषेचं समर्थन नाही, परंतु भाजपचे लोक जी भाषा वापरतात त्यांचा फडणवीस करेक्ट कार्यक्रम करणार का, संजय राऊतांचा सवाल।
संजय राऊत म्हणतात, फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर भाषेचा स्तर खालावला, पण माईकवर कोण थुंकलं होतं किंवा एका महिलेला राऊतांनी शिव्या कशा घातल्या होत्या हे सगळ्यांना ठाऊक. नितेश राणेंची टीका. सत्तेशिवाय शहाणपण नाही असं अजित पवार कायम म्हणतात. उद्या आम्ही सत्तेत आलो तर हे शरद पवारांच्या घरी जातील. साहेब, सत्ता आली, मला तुमच्याबरोबर घ्या असं म्हणत त्यांच्या पायाशी बसतील. जितेंद्र आव्हाडांची टीका. महायुतीच्या लोकसभा जागावाटपासंदर्भात अद्याप निर्णय नाही. दिल्लीतील पक्षश्रेष्ठी राज्यातील नेत्यांना वेळ देत नसल्याची चर्चा. ठाकरे गट आणि काँग्रेस रामटेक लोकसभेच्या जागी आग्रही असताना आता वंचितचाही रामटेकच्या जागेवर दावा. 1 मार्चला रामटेकमध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा. पवार विरुद्ध पवार सामना व्हायला नको. बारामती लोकसभेबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया. भाजपकडून अजित पवारांचा वापर होत असल्याची रोहित पवारांची टीका. पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ जिल्हा दौरा. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महामार्गापासून सभास्थळापर्यंत शेतातून 2 नवीन रस्त्यांची निर्मिती. रस्त्याच्या दुतर्फा 10 फुटांची चेन फेसिंग जाळी. यवतमाळमध्ये होणाऱ्या मोदींच्या सभास्थळाची मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी. 28 समित्यांच्या प्रमुखांसह राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांसोबत गिरीश महाजनांनी घेतली आढावा बैठक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 मार्चला महाराष्ट्र दौऱ्यावर. अकोला क्लस्टरच्या मीटिंगला राहणार उपस्थित, तर जळगावमध्ये युवा संमेलन आणि संभाजीनगरमध्ये घेणार जाहीर सभा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत भाजपचं बूथ संमेलन. मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचं आयोजन. रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांसाठी पोलीस महासंचालक पद मिळण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांकडे रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांसाठी पोलीस महासंचालक करण्याचा प्रस्ताव. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा व्हावा यासाठी रश्मी शुक्लांना मुदतवाढ दिली जात असावी. रोहित पवारांची टीका. अशोक खंडे, जब्बार पटेल आणि सदानंद जोशी यांना मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर. शिरवाडकर पुरस्कार अशोक खंडेंना, वसंत कानेटकर पुरस्कार जब्बार पटेल यांना, तर सदानंद जोशी यांना बाबूराव सावंत पुरस्कार घोषित. मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमध्ये ग्रंथदिंडी. त्र्यंबक रोडवरील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ते सार्वजनिक वाचनालयापर्यंत ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. मराठी या शब्दाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा. या सगळ्या अर्थांचा गौरव करण्याचा आजचा दिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट. मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंच्या हस्ते पुस्तकाचं उद्घाटन, प्रकाशन. कवी अशोक नायगावकर, अभिनेता सुनील बर्वेंच्या कार्यक्रमाला उपस्थिती. पंतप्रधान मोदी आज केरळ दौऱ्यावर. तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला दिली भेट. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यमंत्री मुरलीधरन आणि इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांची उपस्थिती. भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्या लोकार्पण. राष्ट्रीय महामार्ग 353 भंडारा आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांना जोडणार. विदर्भातील विविध विकास कामांचंही मोदी लोकार्पण करणार. गगनयान मोहिमेतील 4 अंतराळवीरांची नावं पंतप्रधान मोदींकडून जाहीर. प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला यांना अंतराळवीर बॅच प्रदान. उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांना मोठा झटका. समाजवादी पक्षाचे प्रतोद मनोज पांडे यांचा राजीनामा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्याचीही माहिती. महिलांनाही लष्करात समान संधी द्या. कोस्टगार्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं. तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याला अटक करा. कलकत्ता उच्च न्यायालयाचे निर्देश. पश्चिम बंगालमधील संदेशाखाली भागात लैंगिक अत्याचाराचा आणि जमीन बळकावण्याचा शहाजहान शेखवर आरोप. राहुल गांधी पुन्हा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता. केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा. राहुल गांधींना अमेठीतून लढण्याची भाजपनं विनंती केल्याची माहिती. सिंह आणि सिंहिणीचं नाव अकबर आणि सरिता ठेवणाऱ्या त्रिपुराच्या प्राणी संग्रहालयातील अधिकारी निलंबित. नामकरणावरून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.